काय काल जी शिंदे साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे. आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये कुकडी डिव्हिजनकडून माहिती घेतलेली आहे, करमाळा पाटबंधारेकडून माहिती घेतलेली आहे. तर मांगी तलावाचा कुकडीच्या लाभक्षेत्रामध्ये कुठेही समाविष्ट केलेलं नाही. त्यांनी काल ही आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी कुठण्याच्या आधारे दिली हे आम्हाला माहिती नाही, परंतु त्यांनी दिलेली माहिती 100% चुकीची आहे. आता तर त्यांनी काल जाहीरपणे सांगितलं की जे पावसाचं जे पाणी येतं किंवा कुकडी धरणातून जे ओव्हरफ्लोचं जे पाणी येतं ते त्याच अनुषंगाने ते कुकडीच्या लाभक्षेत्रामध्ये मागे आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक विश्लेषण त्यांचं दिसून आलं. बरोबर आहे, परंतु तसं कागदावरती कुठेही नाही. पण ज्याच्या वेळेस कुकडीच्या कॅनोलला किंवा कुकडीच्या धरणाला धोका पोचेल त्यावेळेस मांगीच्या कानोळा नदीमध्ये ते पाणी सोडून दिलं जाते, परंतु अधोरेखित असं कुठेही कागदावरती ते पाणी मांगी तलावामध्ये आहे असं कुठेही कुकडीच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचा उल्लेख नाही. आता पुढची भूमिका काय राहील? पुढची भूमिका जर ह्यांनी मांगी तलावामध्ये मांगी तलाव कुकडीमध्ये समाविष्ट करावा किंवा रिटेवाडीसाठी उसाशी गेली 10 वर्ष झालं त्या रिटेवाडीचा बोलबाला चालू आहे, तसं उजनीवरून पाणी मांगी तलावामध्ये आणावं आणि तसं जर पाण्याची व्यवस्था केली तर त्यांनी पाणी न्यायला आमची काय हरकत नसतात. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेमध्ये तरी मांगी तलावाचा समावेश आहे. तसं कुठेही कागदावरती नाही, फक्त ही आपले रिटेवाडीचा 8 आताच नाही आपला, फक्त मांगी तलावामध्ये पाणी त्यांनी कुठून तरी आणावं आणि मग ते पाणी उचलावं अशी तिथल्या शेतकऱ्यांची धारणा आहे. आपली भूमिका काय असणार? इथून पुढं भूमिका जर मांगी तलाव कुकडीमध्ये समाविष्ट नाही केला आणि त्यांनी जर सत्तेच्या जोरावरती पाईपलाईन नेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही पूर्णपणे विरोध करू. त्यांना पाईपलाईन करून देणार नाही किंवा येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करू किंवा मांगी तलावामध्ये शेवटचा पर्याय म्हणून जलसमाधी आम्ही घेण्यास सर्व शेतकरी तयार आहे. बिटरगाव या ठिकाणी काम पाहता, नेमकं आपल्याकडे पाणी वापर संस्थेकडे अशा प्रकारची काय मागणी आली होती का की पाणी वापरण्यासंदर्भात? कुठल्या शेतकऱ्याला जर पाणी पाहिजे असेल किंवा उपशातनं पाहिजे असेल किंवा संस्थेला पाणी पाहिजे असेल त्यासाठी आधी शासनाला पाणी मागणी करावं लागते आणि जर कुठल्या शेतकऱ्याला जर पाणी पाहिजे असेल तर त्याला संस्थेला पाणी मागणी करावं लागते. तशी कुठल्याही प्रकारची पाणी मागण्याचं पत्र कुठल्या संस्थेला आलेलं नाही. पाणी मागणी नाही आता हे संस्थेच्या परस्पर पाणी वाटप झालेलं आहे असं दिसतं. आपण या संदर्भात काय माहिती गोळा केलेली आहे? दिली ना माहिती बघा. त्यांनी मला रितशीर 3ऱ्या महिन्यात माहितीच्या आधाराखाली त्यांनी मला लेखी दिलेले की 2025-26 मध्ये कुठल्याही प्रकारची तळ्यावर पाण्याची मागणी आलेली नाही आहे आणि कुणालाही कुठल्या प्रकारचे नूतनीकरण करून दिलं नाही आणि पाण्याची मागणी दिलेली नाही. मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये समावेश आहे का नाही असं काय आपल्याकडे लेखी दिलंय का? लेखी दिलंय का? नाही. म्हणजे इथून काय समावेश पाणी पुरवठा विभागाने तशा प्रकारे मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये समावेश आहे का नाही या संदर्भात काय लेखी दिलंय का? नाही आतापर्यंत लेखी दिलंय का तुम्हाला? काय नाही दिलं काय? कुठलं लिखी दिलं की समाविष्ट नाही म्हणून नाही म्हणून दिलेली मला ते संस्थेला काय कुठल्या प्रकारची लेखी दिलेली नाही. पाणी जाणार आहे त्या संदर्भात काही लेखी आले का तुमच्याकडे? कुठल्या हळगावला जाणाऱ्या पाण्यासंदर्भात काय लेखी आलंय का? नाही मांगी ग्रामपंचायतीला कुकडी लाभ क्षेत्रात समावेश नसल्याची अधिकृत माहिती तुमच्याकडे कशी आहे? आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये करमाळा पाटबंधारे विभागाला अर्ज केला होता आणि त्यांनी आम्हाला 2020 सालीच आम्हाला माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे का असा आम्ही प्रश्न विचारला होता. तर पाटबंधारे विभागाने आम्हाला उत्तर दिले की मांगी तलावाचा कुकडीच्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट नाही. आता किती ग्रामपंचायती आता आपल्या या सर्वच आंदोलनाला किंवा आपल्या मांगी तलावातील पाण्यासंदर्भात आग्रही आहेत आणि आपल्यासोबत आहेत? या संदर्भात किती ग्रामपंचायती आपल्यासोबत आंदोलनात सहभाग आहेत? 22 ग्रामपंचायती आहेत. आम्ही 22 ग्रामपंचायतीचे असे ग्रामसभेचे ठराव घेतलेले आहेत आणि प्रत्येक गावाने जे गावाचं ह्या मांगीच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे ते प्रत्येक गावाने आम्हाला ग्रामसभेचे पत्र दिले आहे किंवा आमच्या त्या पाण्याला विरोध आहे. पाणी पूर्णतः म्हणजे वाटप झालेलं आहे. पाण्याचं पूर्ण मांगी प्रकल्पाचं पूर्णतः वाटप आधी झालेलं आहे. 8 पाणी वापर संस्था कार्यरत आहे त्याच्यावर. शनेश्वर उपशाला बी आहे आणि खाली डाव्या कालव्यावर बी आहे. हे असं लिखी आहे पत्र आहे आमच्याकडे. आणि राहिला विषय म्हणजे मांगी तळ्याचं. मांगी तळं काय दरवर्षी भरत नाही. जेव्हा पाऊस पडेल अतिवृष्टी होईल तेव्हाच तळं भरते आणि त्या तळ्याचं पाणी तुम्ही परस्परच कुठल्याही योजनेला वापरू शकत नाही. शेतकऱ्याला तुम्ही ही
आडगावच्या खालच्या लोकांची टोपल्यातली भाकरी तिथून भाकरी चोरून नेत आहे अधिकारात. हे चुकीचा अधिकार दाखवून तुम्ही पाणी चोरून न्यायला लागले, शेतकऱ्यावर अन्याय करताय. हे राम शिंदे साहेबाला माझं म्हणणं आहे, तुम्ही आधी वरनं पाणी आणा, मागेच फुल भरा, 8 माय ब्लॉक खाली शेतकऱ्याला पाणी द्या. तुम्हाला काय पाणी न्यायचं ते द्या ना. तुम्ही वरनं पाणी आणत नाही तर काय खालचंच पाणी तळच भरत नाही, त्यातलंच पाणी तुम्ही घेऊन चालले. चुकीची माहिती दिली असं कुठली चुकीची माहिती? कालची माहिती चुकीची आहे पूर्ण. मागे तळ्यात त्यांनी कुठल्या प्रकारची आम्हाला संस्थेला मागणी केलेली नाही पाण्याची. बिगर मागणी करता ती गाळ आहे, तळाव त्यात 100% भरत नाही, लिकेज आहे. 1.5 महिन्यात 10% त्यांनी ह्यावेळेचं माहितीच्या आधाराखाली मला हे दिले. 1.5 महिन्यात 10% बाष्पीभवन झाले म्हणून इरिगेशनने मला पत्र दिले. मांगी तलावातील पाणी हळगावला जाऊ नये यासाठी आपण आंदोलन केले, रास्ता रोको केलं. याला राजकीय कोणाचंच पाठबळ तुम्हाला म्हणजे भेटलं नाही शेतकऱ्यांना. काय झाले, सगळे जेवढे कर्मचारी पुढारी आहेत ना तेवढे सगळे सत्तेतच आहे. असू द्या की, पण ह्या संदर्भात आता मग आपली पुढची भूमिका काय आहे नक्की? ह्यात शेतकऱ्यांनाच पळावं लागणार आहे. जी सत्तेत आहे ती खाली माना घालून बसली. मग आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आहे? शेतकऱ्यांनीच रस्त्यावर उतरायचं. आम्ही मागित रस्ता रोको केलं, इथून पुढे आम्ही अजून आंदोलन तीव्र करू आमचं. किंवा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही शेतकऱ्यांना सांगून बहिष्कार घालू त्याच्यावरती. मग आता या झालेल्या इलेक्शनमध्ये पण आपल्याला आश्वासन मिळाले होते, ह्याच्याबद्दल याचं काही व्हिडिओ वगैरे असतील ना? आश्वासनाचा विषय मागेच्या तळ्याचं फक्त शेतकऱ्याच्या मतापुरता राजकारणापुरता वापर हे पुढे लोक करायला लागले. इलेक्शन आलं की तळ्याचा विषय काढायचा, ते राजकारणात त्याचा फायदा करून घ्यायचा. परत तळ्याकडे ह्यांचं कुठल्याही पुढाऱ्याचं लक्ष नाही. मागेचं पाणी सोडताना सुद्धा खाली 8 पाणी वापर संस्थेला प्रत्येक पुढारी आडवा येतो. पाणी सुद्धा सुखासुख खाली येऊ देत नाही. करप्टेड अधिकारी आणून तिथं बसवले. खाली संस्थेचे कामं चालू आहेत, त्यात बी तुम्हाला सांगतो 8, 18, 19 लाखाची कामं आहेत, त्यात 1.5-2 लाखात कामं उरकले. सगळं अख्खं काम खराब करून ठेवले. कुठल्या सुद्धा कामाची अधिकृत माहिती इरिगेशन ऑफिसला सुद्धा नाही आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागद सुद्धा नाही घेत. लोकप्रतिनिधीच्या संदर्भात आपली काय भूमिका असतात? त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांचा प्रश्न आहे, त्यांना मतं पाहिजेत. त्यांना फायदा झाला का आता मांगी तलावाच्या ह्या संदर्भात राजकारण करून? कुणाला? लोकप्रतिनिधी. आता इतके दिवस राजकारण करून फायदा करून घेतलाय, आता पाणी दिलंय दुसऱ्याला. लोकप्रतिनिधीला मांगी तलावाच्या लाभ क्षेत्रातल्या 1 नंबरची मतं इथल्या लोकांनी दिलेली आहेत लोकप्रतिनिधींना. परंतु लोकप्रतिनिधी कुठलंही पाणी मांगी तलावासाठी कुठलंही लक्ष नाही. पण मांगी तलावाचं पाणी देण्यासाठी लोकप्रतिनिधी सगळ्यात जास्त लक्ष घातले असं आम्हाला आजच्या प्रकरणावरून जाणवत आहे. कारण राम शिंदे असतील, वन्यमामा असतील किंवा आपले लोकप्रतिनिधी असतील, ते रोज एका रेल्वेने प्रवास करतात. ह्यांना माहिती नव्हतं का मांगी तलावाचं पाणी हळगावच्या कृषी महाविद्यालयात चाललेलं आहे. जाणून बुजून कानाडोळा करत आहेत. आणि करमाळ तालुक्यातले लोकप्रतिनिधी किंवा इथले पुढारी सांगतात की संजय मामा बाहेरचे. पण संजय मामा बाहेरचे असून त्यांनी पहिल्या दिवशी आम्ही ज्यावेळेस रास्ता रोको आंदोलन केलं त्यावेळेस आमच्या आज आंदोलनाला पाठिंबा दिला. मग तुम्ही तालुक्यातली भूमिपुत्र असून सुद्धा तुमचा आम्हाला कुठं पाठिंबा नाही किंवा कुठला सुद्धा आधार नाही. तुम्ही त्यांच्या वळसणीला जाऊन बसताय, त्यांच्या ताटाला ताट लावून जेवताय. मग तुम्हाला हे माहिती नाही का की मांगीचं पाणी हळगावला चालले म्हणून? या सर्व गोष्टी ठरून चाललेल्या आहेत. कुठल्याही लोकप्रतिनिधीचा आमच्या शेतकऱ्यांसाठी पाठबळ नाही. त्या वेगळ्या पद्धतीने पडद्याआडून सूत्र हलत आहे.